सदर या घाटासाठी आपण घाटाचं काम पाहतच आहात। एकदम उत्कृष्ट असं नामांकित म्हणजे पुणे जिल्हा, नगर जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये ज्या नामांकित धावपट्ट्या म्हणून ओळखल्या जातात त्यापैकी धारकवाडची धावपट्टी ओळखली, या भविष्यकाळात ओळखली जाणार आहे। आणि या धावपट्टीसाठी आणि या पुढच्या तळ्यासाठी ज्या सन्माननीय दानशूर व्यक्तींनी जागेचं सौजन्य दिलं त्यांचं देखील धारकवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो। आमच्या जारकवाडी गावामधील कुलदैवत वर्धादेवीची यात्रा सालाबादप्रमाणे या वर्षी 18 मार्च आणि 19 मार्च या 2 दिवसात साजरी होणार आहे। त्या ठिकाणी तमाशाचा आसन, कुस्तीचा आसन, गाड्याचा आसन, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सालाबादप्रमाणे या वर्षी केले जातील। त्यात प्रामुख्याने आम्ही बरेच दिवस घाटाच्या प्रतीक्षेत होतो, परंतु आमचं घाटाचं काम काय होत नव्हतं। परंतु या वर्षी आम्ही सर्व ग्रामस्थ, जारकवाडीचे सर्व ग्रामस्थ नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे गेलो आणि घाटाच्या कामासाठी पैशाची मागणी केली। तात्काळ साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला घाटासाठी पैसे दिले आणि आज तुम्हाला रस्त्याच्याच कडला सर्व लोकांना जाता येताना घाट दिसतोय। अतिशय नामांकित काम झाले। पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या मते पूर्व भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक नामांकित घाट तयार झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे पुढं जनावरांच्या सुरक्षेसाठी तळ्याचं काम पण भिंती 5 फुटापर्यंत घालून सुरक्षित असे केले आहे की जेणेकरून कोणत्याही गाडा मालकाचं नुकसान झालं नाही पाहिजे याची आम्ही दक्षता घेतली। आणि यासाठी माझं सर्व गाडा मालकांना, गाडा शौकीनांना एक विनंती आहे की आपण सर्व मंडळींनी आमच्या यात्रेला 18 तारखेला सर्व मंडळींनी गाडा बैल घेऊन येऊन, गाडा शौकीनांनी सुद्धा यात्रेला येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढावी अशी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे। आणि गाड्याचे टोकन हे 16 मार्चला जारकरवाडीमधील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी दिले जातील। तर आपण सर्व मंडळी टोकन काढण्यासाठी 16 तारखेला 8 ते 12 या वेळेत हजर राहावे। त्या ठिकाणी सर्वांना टोकन दिले जातील आणि टोकन फी ही 500 रुपये आणि टोकन फी ज्यादा टोकन घेण्याऐवजी 500 रुपये घेतलेत आणि ते 500 रुपये आम्ही परत केले जाणार नाहीत। ती फी ग्रामस्थ म्हणजे यात्रेसाठी ठेवणार आहे, त्याबद्दल आपण सर्वांनी सहकार्य करावे हीच आमची भावना आहे। पुन्हा एकदा सर्व गाडा मालकांना विनंती की आपण सर्व शौकीनांनी, गाडा मालकांनी आपले गाडा बैल घेऊन आमच्या यात्रेला शोभा आणावी ही नम्र विनंती। गावचं कुलदैवत श्री वर्धादेवीची यात्रा सोमवार 18/3/2024 आणि 19/3/2024 रोजी आयोजित केलेली आहे। तरी या ठिकाणी सुसज्ज अशा पद्धतीचं घाटाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि आत्ताच आम्ही सर्व ग्रामस्थांनी घाटाची पाहणी केलेली आहे। आणि येत्या 16 तारखेला बैलगाड्यांचे टोकन आहेत आणि ज्या सर्व परिसरातील पुणे जिल्ह्यातील, उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व प्रसिद्ध गाडा मालक असतील सर्वांना विनंती आहे, या पाठीमागची आमची धावपट्टी एवढी खास नव्हती, त्यामुळं चांगल्या बाऱ्या आमच्या गावामध्ये येत नव्हत्या आणि आमच्या ग्रामस्थांची सातत्यानं मागणी होती की आपला घाट झाला पाहिजे। आणि ही घाट होण्यासाठी प्रथमतः ज्या दानशूरांनी जागा दिली त्यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। मग जागा झाल्याच्यानंतर जो निधी पाहिजे, मग आता निधी कुठून उपलब्ध करायचा? गाव तसं छोटंसं, परंतु आम्ही सर्व ग्रामस्थांनी विचार केला आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की साहेब, आम्ही या ठिकाणी घाटासाठी बक्षीसपत्र करून घेतलेले, आपण निधीची तरतूद करा। तर साहेबांनी काही मिनिटांचा अवधी न लावता आम्हाला सांगितलं की या ठिकाणी जारकवाडीचा घाटाचं नारळ फोडून घाटाचं काम सुरू करा। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी 15 दिवसामध्ये आमच्या या घाटाचं काम नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमामधून या ठिकाणी तयार झालेलं आहे। आणि या तालुक्यामध्ये जी हरित क्रांती झाली ती संपूर्ण हरित क्रांती नामदार साहेबांच्या माध्यमामधून झाली। मग कॅनॉलला पाणी आलं आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पायामध्ये ताकद आली आणि ताकद आल्याच्यानंतर वर्षातून एकदा आनंदाचा क्षण म्हणजे बैलगाडा शर्यत, मग गावची यात्रा असेल, या उत्सवामध्ये बैलगाडा शर्यतीला खूप मोलाचं महत्त्व आहे आणि त्यासाठी बैलगाड्याचा घाट व्हावा यासाठी सुद्धा साहेबांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, जारकवाडीतील सर्व तमाम जनतेच्या वतीनं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं भरभरून सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो।
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.